दिव्य अश जोडलेल्या रथामध्ये बसून हुंडासुराचा नाश कर ते ऐकून नहुष आनंदित होऊन नमस्कार करून रथामध्ये बसला झाला. वेदोक्त मंत्राने सन्नत होऊन हुंडासुराला मारण्याकरिता जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सह्यासाठी देव सैनिक प्राप्त झाले. नहुषाचे सैनिक सिद्ध वीर्य गंधर्व यक्ष विद्यावर सर्प यांनी केलेल्या कलगत्ता शब्द ऐकून भयभीत झालेल्या हुंडासुर म्हणाला, हे दूताचा हा मोठा कोलाहल शब्द कोड ऐक येत आहे, तू जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला. त्या आज्ञापूर्वक काय आहे जाणून परत येऊन हुंडासुर म्हणाला की आयुष्य राजाचा पुत्र नहुष मोठा शूर अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता असेल. आज्ञे एक गुद्ध झालेल्या हुंडासुर भार्या दासी व आचार्य यांनी म्हणा हाक मारून विचारता झाला की असे तुम्ही बालक मारला की नाही, खरे सांग. तेव्हा ते म्हणाले, त्यावेळी त्या बालकाला मारले, त्याचे मांस आणि खाऊनही लागले. खरोखर देव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा अत्यंत उग्र कठोर आहे. असं तो हुंडासुर दैत्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणारंगणावर जावे.